तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला बंगालच्या खाडीमध्ये एक तीव्र कमी दाबात क्षेत्र निर्माण होताना पाहायला मिळतंय। याचंच रूपांतर आपल्याला पुढे चालून चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। याचाच परिणामामुळे आपल्याला महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांमध्ये, विदर्भात तसेच मराठवाड्यामध्ये आपल्याला सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळते। त्यामुळेच आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तर मित्रांनो, आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भातील आपल्याला नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, नागपूर तसेच संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच आपल्याला उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर आज कमी होताना पाहायला मिळतोय। या जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी भाग बदलत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, श्रीरामपूर, गंगापूर, वैजापूर या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला पुणे, सातारा या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच सोलापूर, पंढरपूर, अहमदनगर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। बारामती, इंदापूर, करमाळा, दौंड, बार्शी, जामखेड, श्रीगोंदा या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी व सावंतवाडीच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच उर्वरित कोकणपट्टीच्या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।